कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष आहे। त्याच विरोधात आंबेगाव तालुक्यातल्या मंचरमध्ये आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन केलं गेलंय। या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके हे सगळे उपस्थित होते। यावेळी रस्त्यावर कांदा फेकून आंदोलन केलं गेलं आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झाली। त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। ज्या कलेक्टरशी आता ज्यांना जबाबदारी आहे गजानन पाटील साहेब यांच्याशी बोललो तर ते आदेश तुम्ही काढायला लावा नाफेडला आणि रेट वाढून देणार सांगा। मंत्र्याशी बोला, आम्हाला सांगा। अर्धा किलोमीटरवर एक ॲम्ब्युलन्स आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, आम्ही लगेच बाजूला आलो। आता ती ॲम्ब्युलन्स गेली की आम्ही परत रस्त्यावर जाऊ शकतो। त्यामुळे आता पोलीस आणि इतर साऱ्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये सगळं आहे। पोलिसांनी नेत्यांना धरपकड केलेली आहे, काही नेत्यांना घेऊन गेलेले आहेत। सोपं आहे ना, उचलून न्यायचं, विषय संपवायचा। पण आम्ही अजून तरी रस्त्यावर आहोत, ते लढतायत, आम्ही लढतोय। आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही लढतोय। कांद्याला हमी भाव मिळावा आणि नाफेड मार्फत कांदा खरेदी करावा अशा विविध मागण्यांसाठी आज मंचर येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। आमदार रोहित पवार असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, त्यानंतर शशिकांत शिंदे असेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण जे आंदोलन आहे ते सुरू होतं। 2 तास तब्बल हा संपूर्ण जो पुणे नाशिक महामार्ग आहे तो या शेतकऱ्यांनी रोखला होता। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं करून देत हा जो मार्ग आहे तो आता सुरू केला गेला आणि हे जे आंदोलन आहे ते आता काही काळापुरतं थांबवण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। हा संपूर्ण जो महामार्ग आहे तो आता सुरू झालेला आहे। या महामार्गावरून जी वाहतूक आहे ती सुरळीत झालेली आहे, मात्र पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो आत्ताही या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलिसांनी आमदार रोहित पवार असतील, त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, शशिकांत शिंदे असतील, आमदार बाबाजी काळे असतील, खासदार निलेश लंके असतील, अशा विविध नेत्यांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस आता पुढील प्रक्रिया खरं तर सुरू असल्याचं एकंदरीत पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर या मंचर या ठिकाणी जो कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचा असलेला जो आक्रोश आहे तो आत्ता या ठिकाणी तरी थांबला असला तरी तो पुढे सुरूच राहील असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलंय। कॅमेरामन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, मंचर, पुणे।